नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज अख्खे मुगाची चटणी बनवणार आहे. कच्ची चटणी आणि वरून थोडा तडका मारणार आहे. तर हे अख्खे मूग आहेत, पाण्यात टाकले होते मी, भिजलेले आहेत. रात्री पाण्यात टाकून सकाळी पाण्यातून काढून घेतलेले आहेत. अशी कोथिंबीर घ्यायची, थोडे लसूण टाकायचे, 1 वाटी मूग टाकून द्यायचे इथं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. एक मिरची टाकायची. तर मिरची कट करून घेतली मी, छोटे तुकडे केले जरा, आणि मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. पाणी टाकायचं थोडं फिरवायला. थोडीशी हळद टाकून द्यायची आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी दळून घेतलंय मूग पाणी टाकून. तर असं ओलसर ठेवायचं थोडं. आपण याला तडका देऊ. तिखट तुमच्या आवडीनुसार ठेवा. एक अंकी अर्धी मिरची वाढवली तरी चालेल. माझी मिरची तिखट आहे म्हणून मी एकच टाकली. तर आपण पातेल्यात तेल टाकलंय, तर त्याला लसूण आणि कढीपत्ता, जिऱ्याचा तडका देऊ आपण आणि याच्यावर टाकू आणि मग त्याला छान कालवून घेऊ. तर असे लांब काप करून घेतले मी, थोडेसे 2-3 लसूणचे. थोडं जिरं टाकायचं, थोडीशी मोहरी टाकायची, गॅस बंद करून द्यायचं आणि कढीपत्ता, 1-2 लाल मिरचीचे तुकडे आणि हिंग टाकून द्यायचं आणि याच्यात ओतून द्यायची फोडणी. पद्धतीने झालेली ती. थोडीशी हळद इकडे टाकलेली मी, पण थोडी टाकते. अशा पद्धतीने तडका टाकून द्यायचा आणि छान कालवून घ्यायचं. पद्धतीने कालवून घ्यायचं छान. मीठ वगैरे व्यवस्थित टाकायचं त्याला. थोडी तिखट चांगली लागते ती चटणी. तर आपल्याला जेवणासोबत तोंडी लावायला चांगली असते ही चटणी अशी, किंवा नाश्त्याला पोळी सोबत. करून बघा, छान लागते ती चटणी. टेस्टी आणि हेल्दी असते. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपली हिरव्या मुगाची हिरवी चटणी तयार आहे. तर इथं आपली रेसिपी संपलेली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.